नमस्कार मंडळी, कशा आहात? छान म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आर्ट अँड ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपला हैदराबादमध्ये तिसरा दिवस. तर आज जायचं आहे आपल्याला रात्रीचंच, जिथे आपल्याला औषध घ्यायचं तिथं. आता वाजले आहेत रात्रीचे 12:30, कारण त्यांनी सांगितलं होतं 12च्या नंतर औषध चालू होणार आहे. तर म्हटलं पहिला लॉट निघून जाईल आणि त्या ठिकाणी बघा किती गर्दी आहे. अजूनही इथे इतकी गर्दी आहे. समोर तुम्हाला नंतर कळेल किती लांब आहे. इतकी गर्दी समोर निघून जाईपर्यंत किती तास लागतात माहीत नाही. चला तर मग आता टोकन घेऊन आपण जाणार आहोत आतमध्ये. हे बघा, इथे घोडदळ सुद्धा आहे सुरक्षेसाठी, पोलीस बल सुद्धा आहे. कुठे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. नजर जात नाही तिथपर्यंत गर्दी आहे. आता समोर समोर गेलो, गर्दी कमी होत चालली. एवढे बॅरिकेड खाली झाले. आमचं सकाळीचं रिझर्वेशन असल्यामुळं आम्ही आमच्या बॅगा वगैरे सोबतच घेऊन आलो. अवतार तर बघण्यासारखाच झालेला आहे. मोठमोठे असे बॅरिकेड्स आहेत, हॉल 300चे, आणि दर्शनाच्या रांगेसारख्या रांगा लागलेल्या असतात. समोर एक आजोबा भेटले होते, काळजीसाठी आलेले. तर इतके वयस्कर आहे, त्यांच्याकडून बाहेर आलं जात होतं. बालवृद्ध, लहान बाळ सर्व असतात, गरीब श्रीमंत. हे बघा, आला आपला नंबर EBM असेल. आणि हे आता मला वाचता येते याच्यातून. तर अजून आहे माझे किती. चला, फायनली आपण पोहोचलो. ती बघा अजून त्यांच्या पत्नीसाठी आलेली. इकडे सुरू आहेत तिथे, आणि त्यांचे खूप सारे स्वयंसेवक आहेत. ते गव्हर्नमेंटचं पण त्यांना खूप सपोर्ट आहे. हे प्रमोशन नाही आहे, फक्त जे लोकांना माहिती व्हावं, जे मी अनुभव घेतला ते त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मला असं यापासून फरक पडलेला आहे. जर माझ्या कोणाला फरक जाणवत असेल तर चांगली गोष्ट आहे, म्हणून औषध मिळून घ्यायचं असतं. कारण काही प्रकार आपण माळकरी आहे आणि मासिक असली, त्याच्यामुळे माझ्या बहिणीचा नंबर आला. आम्ही दोघं 3 वर्ष आलो, 3रं वर्ष माझे. तर वाढत जाते. खूप छान रिझल्ट आलेला आहे. नवीन पटकन घेऊ शकत. पानी चाहिए क्या? एक अच्छे से धोना.
थोडा वेळ त्यासाठी तोंड उघडू नको, तोंड उघडू नको, तोंड दाबून घे, तोंड दाबून घे. तोंड दाब, तोंड दाब, तोंड दाब. तोंड दाब, तोंड दाब, तोंड दाब. गेलं, गेलं, गेलं. हां, चलो. कसं वाटलं तुम्हाला. आणि हे औषध फक्त मृग नक्षत्राचा जेवढा कमी काळ असतो तेवढे वेळेतच दिले जाते. आणि जर कोणाला काही त्रास असेल तर नक्की जाऊन घ्या. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आता आपण चाललो आहे आपल्या प्रस्थानाकडे आणि सकाळी आपली 5ला गाडी आहे ट्रेन. तर चला मग बाय बाय, भेटू पुन्हा पुढील व्हिडिओत. आजचा कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. हे नाही आले ना दुसरे. बाय बाय. चला तर भेटू पुन्हा.